नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा स्पेशल टॉपिक कव्हर करणार आहोत, ज्याचं नाव असणार आहे बघा ICC T20 विश्वचषक 2026. यामध्ये ICC T20 विश्वचषक परीक्षेच्या अनुषंगाने जेवढे काही प्रश्न विचारले जातील, तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे यातला कोणताही जरी प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर आपल्याला यायलाच हवं. जवळपास सर्व प्रश्न हे यामधून आपले कव्हर होऊन जातील ICC T20 विश्वचषक याबाबतचे. कोणकोणते प्रश्न विचारले जातील, चला सुरुवात करूया. प्रश्न पहिलाच आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणीही मध्ये अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यावर एक प्रश्न आपल्याला हमखास मिळून जाईल. पहिला प्रश्न आहे, 10वा ICC मेन्स T20 विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकला? तर हा जो काही 10वा ICC मेन्स T20 विश्वचषक नुकतंच पार पडला बघा, तर त्यामध्ये आपल्या भारताने विजेतेपद पटकावलेलं आहे. कितव्यांदा? तिसऱ्यांदा पटकावलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कधी-कधी प्रश्न विचारला जाईल, भारताने ICC T20 विश्वचषकाचं कितव्यांदा विजेतेपद पटकावलं? तर लक्षात असू द्या, तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. सर्वप्रथम आपल्या भारतीय संघासाठी एक लाईक बनतो आणि आपल्या भारतीयांनी जे काही विश्वचषक जिंकलं बघा, तर त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. उपविजेता कोण ठरलेला आहे? न्यूझीलंड हा उपविजेता ठरलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. भारत हा विजेता आहे, न्यूझीलंड हा उपविजेता आहे, ज्याने आतापर्यंत ICC T20 विश्वचषक जिंकलेला नाही. भारताने तिसऱ्यांदा जिंकलेला आहे. झालं एवढं क्लिअर? प्रश्न दुसरा पाहूया. ICC T20 विश्वकपचं आयोजन कोणातर्फे केलं जातं? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर याचं आयोजन हे बघा ICC तर्फे केलं जातं. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. काय? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याद्वारे बघा ICC T20 विश्वचषकाचं आयोजन हे केलं जातं. जेवढ्या काही ICCच्या ट्रॉफी असतील बघा, ICC ODI कप असेल, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा ICC T20 विश्वकप असेल, तर या सर्व स्पर्धांचं आयोजन हे ICCद्वारे केलं जातं. त्यानंतर आशियामध्ये ज्या काही स्पर्धा होतात बघा, एशिया कप वगैरे, तर त्या स्पर्धेचं आयोजन हे बघा आशियाई क्रिकेट परिषद यातर्फे केलं जातं. त्यानंतर भारताचा बोर्ड कोणता आहे? BCCI हा भारताचा क्रिकेट बोर्ड आहे बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. ICC बाबत थोडीशी महत्त्वाची माहिती पाहूया. ICC स्थापना झाली होती 1909 साली, हे लक्षात ठेवायचं. जय शाह सध्याचे ICCचे अध्यक्ष आहेत. कितवे भारतीय आहेत? तर 5वे भारतीय अध्यक्ष आहेत बघा ICCचे. ICCचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? UAE दुबई या ठिकाणी ICCचं मुख्यालय आहे. ICCचे सचिव कोण आहेत? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न तिसरा, ICC T20 विश्वकप आयोजन दर किती वर्षाने केलं जातं? यावर देखील प्रश्न विचारला जातो. तर 2 वर्षाने बघा ICC T20 विश्वकपचं आयोजन हे केलं जातं. ODI विश्वकपचं आयोजन किती वर्षाने केलं जातं? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकपची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर पहिली आवृत्ती ही 2007 साली आयोजित करण्यात आली होती. कोठे? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर सुरुवात ही ICC T20 विश्वकपची 2007 साली झाली होती. पुढचा प्रश्न आहे 5वा, 2026 मध्ये ICC T20 विश्वकपचे कितवे संस्करण आयोजित करण्यात आले? तर 2026 मध्ये म्हणजेच याच वर्षी बघा, याचं 10वं जे काही संस्करण आहे बघा, तर ते आयोजित करण्यात आलं होतं. कितवं? 10वं. 9वं कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आलं होतं? 2024 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याबाबत थोडीशी माहिती आपण शेवटी कव्हर केलेली आहे. प्रश्न 5वा, ICC T20 विश्वकप 2026 मध्ये एकूण किती संघांचा समावेश होता? तर एकूण 20 संघांचा समावेश होता. हे 20 संघ बघा 4 ग्रुपमध्ये डिवाईड करण्यात आले होते. म्हणजेच 4 ग्रुपमध्ये त्याचं विभाजन करण्यात आलं होतं. भारताचा गट हा कोणत्या विभागामध्ये होता? लक्षात ठेवायचं सर. भारतीय संघ कोणत्या विभागामध्ये होता? A, B, C, D कोणत्या? उत्तर कमेंट करून सांगा. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही. फक्त याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं. या ठिकाणी आपण ते कव्हर केलेलं आहे. किती संघ होते? 20 संघ होते. 4 ग्रुपमध्ये ते डिवाइड होते. प्रश्न क्रमांक 6वा, 10वा ICC T20 विश्वकप 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. एकतर विजेता विचारला जाईल, आयोजन विचारलं जाईल, प्लेयर ऑफ द मॅच विचारला जाईल, त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट विचारला जाईल. एवढे काही महत्त्वाचे प्रश्न जे विचारले जातील. बाकी जे काही माहिती आहे बघा, तर ती कदाचित विचारली जाईल, ती आपल्याला कव्हर करायची आहे. तर यावर्षीचं जे काही 10वं
संस्करण पार पडलं बघा, तर त्याचं आयोजन हे आपल्या भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान बघा करण्यात आलं होतं. परंतु एक महत्त्वाची नोट जर आपण पाहिली, तर पाकिस्तानचे जेवढे काही सामने होते बघा, तर ते सर्व सामने हे श्रीलंका देशात खेळवण्यात आले होते. हे लक्षात ठेवायचं आहे. जर पाकिस्तान हा जो काही संघ आहे, तर तो फायनलमध्ये पोहोचला असता, तर अंतिम सामना हा श्रीलंकेमध्ये आयोजित केला असता. परंतु जर पाकिस्तान फायनलमध्ये नसता, तर अंतिम सामना हा आपल्या भारतात होणार होता. जसं की तो पार पडलेला आहे अहमदाबाद. गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, जे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे बघा, तर या ठिकाणी अंतिम सामना हा आयोजित करण्यात आला होता. कारण पाकिस्तान हा फायनलमध्ये पोहोचलेला नव्हता. जर पोहोचला असता, तर अंतिम सामना हा श्रीलंका देशामध्ये खेळवण्यात आला असता. एका श्रीलंकेबाबत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. श्रीलंकेचे जे काही मुख्य प्रशिक्षक होते बघा, सनत जयसूर्या, तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. 7वा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026चा ब्रँड अँबॅसेडर कोण होता? हा एक महत्त्वाचा प्रश्न, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. ब्रँड अँबॅसेडर कोण होता? रोहित शर्मा, ज्याने देखील बघा 2024ची जी काही आवृत्ती होती बघा, तर त्या आवृत्तीमध्ये भारताचा कर्णधार होता रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्वामध्ये भारताने दुसऱ्यांदा ICC T20 विश्वकप हा जिंकला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हाच रोहित शर्मा बघा यावर्षीचा जो काही T20 विश्वकप झाला, तर त्यामध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आला होता. 8वा प्रश्न आहे, 2026च्या T20 विश्वकप विजेत्या भारतीय T20 संघाचा कर्णधार कोण होता? तर सूर्यकुमार यादव हा कर्णधार होता. कोण होता? तर अक्षर पटेल हा बघा कर्णधार होता, ज्याने बघा सेमीफायनलमध्ये बघा एक महत्त्वाची कॅच घेतली होती आणि त्या एक कॅच जी काय होती बघा, तर ती अतिशय निर्णायक ठरली होती आणि त्याच कॅचनंतर त्याने बघा त्या कॅचनंतरच बघा मॅच जी आहे बघा, तर ती फिरली होती. लक्षात ठेवायचं आहे. सेमीफायनल कोणत्या संघाविरुद्ध झाली होती? तर इंग्लंड या संघाविरुद्ध बघा सेमीफायनलचा सामना हा झाला होता. 9वा प्रश्न आहे, 2026च्या T20 विश्वकप उपविजेत्या न्यूझीलंड देशाच्या T20 संघाचा कर्णधार कोण होता? मिचेल सँटनर. सेमीफायनल भारताचा कोणत्या ठिकाणी झाला होता? भारत आणि इंग्लंडचा, तर तो बघा मुंबईतील वानखेडे या ठिकाणी झाला होता. वानखेडे. पुढचा प्रश्न आहे 10वा, ICC T20 विश्वकप 2026चा अंतिम सामना म्हणजेच फायनल कोठे आयोजित करण्यात आला होता? मगाशीच आपण पाहिलं, तर नरेंद्र मोदी स्टेडियम, जे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे बघा, तर या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणत्या ठिकाणी आहे? अहमदाबाद या ठिकाणी आहे. अहमदाबाद कोणत्या राज्यातील आहे? तर गुजरात राज्यातील आहे. पूर्ण डिटेल कव्हर करून घेऊया. गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील बघा नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं अंतिम सामन्याचं. 11वा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 विजेत्या संघास बक्षीस रक्कम किती देण्यात आली? तर जवळपास बघा 27 कोटी एवढी बक्षीस रक्कम ही विजेत्या संघास देण्यात आली आणि उपविजेत्या संघास बघा जवळपास 15 कोटी एवढी रक्कम देण्यात आली. पुढचा प्रश्न आहे 12वा, ICC T20 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या? तर सर्वाधिक धावा ह्या साहिबजादा फरहान याने केल्या. किती धावा केल्या? 383 धावा केल्या. कोणत्या संघाचा तो खेळाडू आहे? पाकिस्तान संघाचा तो खेळाडू आहे. हे झालं धावांबद्दल. आता पाहूया विकेट्स. ICC T20 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक बळी किंवा विकेट्स कोणी घेतल्या? तर सर्वाधिक विकेट्स आपल्या भारताच्या स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने घेतल्यात. किती घेतलेल्या? 14 घेतल्यात. कोणत्या देशाचा खेळाडू आहे? आपल्या भारताचा खेळाडू आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही मॅचमध्ये जे काही सेमीफायनल फायनल होती बघा, तर त्या दोन्ही मॅचमध्ये बघा त्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी ही बजावलेली आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक षटकार किंवा सिक्स कोणी मारलेले आहेत? तर बघा सर्वाधिक षटकार हे संजू सॅमसन याने मारलेले आहेत. किती? तर 24 षटकार एवढे त्याने मारलेले आहेत. 15वा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 मध्ये अंतिम सामन्याचा सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच ज्याला आपण म्हणतो, तर प्लेअर ऑफ द मॅच फायनलचा कोण ठरलेला आहे? तर जसप्रीत बुमराह ठरलेला आहे, ज्याने बघा त्या सामन्यामध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या, ज्या अतिशय निर्णायक ठरलेल्या आहेत. तर सामनावीर, अंतिम मॅचचा सामनावीर किंवा अंतिम मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
जर आपण पाहिला तर तो जसप्रीत बुमराह होता. हे झालं प्लेयर ऑफ द मॅच. आता पाहूया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किंवा सामना मालिकावीर. तर लक्षात ठेवायचं आहे ICC T20 विश्वकप 2026 मध्ये मालिकावीर किंवा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेला, तर बघा संजू सॅमसन, ज्याने बघा ज्या काही शेवटच्या 3 मॅचेस होत्या बघा, तर त्यामध्ये बघा अतिशय महत्त्वाची खेळी करत बघा भारताला अगदी सहज विजय मिळवून दिला होता. आणि फायनलमध्ये देखील त्याने बघा जवळपास 89 की काहीतरी धावा केल्यात बघा, ज्या देखील निर्णायक ठरल्या. आणि भारताने तिसऱ्यांदा बघा 250+ स्कोर हा बनवला होता, तिसऱ्यांदा. आणि असं करणारी बघा पहिली टीम आहे आपली भारताची, लक्षात ठेवायचं आहे, ज्याने बघा 250+ धावा केलेल्या आहेत एकाच विश्वकपमध्ये 3 वेळा ते देखील. तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे, तर संजू सॅमसन हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आहे 10व्या आवृत्तीचा. 2024ची जी काही आवृत्ती पार पडली बघा, तर त्यामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण होता, तर जसप्रीत बुमराह होता, जसप्रीत बुमराह. 17वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या वर्षी ICC T20 विश्वकप जिंकला व त्यावेळी भारताचा कर्णधार कोण होता. भारताने आतापर्यंत 3 वेळा ICC T20 विश्वचषक जिंकलेला आहे. कोणत्या वर्षी कर्णधार कोण होता ते या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला वर्ल्ड कप जिंकला 2007 साली महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये. याच वर्षी T20 विश्वकपला बघा सुरुवातच झाली होती, तेव्हा महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता 2007 साली आणि भारताने T20 विश्वकप जिंकला होता. दुसऱ्यांदा 2024ला जिंकला, त्यावेळी कर्णधार होता रोहित शर्मा. आणि आता तिसऱ्यांदा जिंकलेला आहे, त्यावेळी कर्णधार होता आपला सूर्यकुमार यादव. मुख्य प्रशिक्षक कोण होते, मुख्य प्रशिक्षक होते गौतम गंभीर. फलंदाजी कोच कोण होते, सितांशु कोटक. गोलंदाजी कोच कोण होते, मॉर्ने मॉर्केल. हे देखील लक्षात ठेवायचं, यावर देखील प्रश्न विचारला जाईल. पुढचा 2024ची आवृत्ती झाली बघा, तर त्यामध्ये मुख्य प्रशिक्षक कोण होते, तर राहुल द्रविड होते, राहुल द्रविड, हे लक्षात ठेवायचं आहे. सलग 2 T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ कोणता ठरलेला आहे, तर आपला भारत हा बघा सलग 2 T20 विश्वकप जिंकणारा पहिलाच संघ ठरलेला आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ कोणता ठरलेला आहे, तर आपला भारतच बघा घरच्या मैदानावर T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ ठरलेला आहे. म्हणजे ज्या देशात आयोजित करण्यात येतो आणि त्याच देशाने विश्वकप जिंकलेला असं कधी घडलं नव्हतं, परंतु यावर्षी घडलं आणि भारत हा असं करणारा पहिलाच संघ ठरलेला आहे. 3 वेळा ICC T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ कोणता ठरलेला आहे, तर 3 वेळा ICC T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ आपला भारत ठरलेला आहे. 2-2 वेळा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या संघाने बघा विजेते पटकावलेले आहे. भारताने देखील 2 वेळाच पटकावले होते, परंतु यावर्षी जी काही आवृत्ती होती तर ती देखील आपल्या भारताने जिंकली आणि तिसऱ्यांदा भारताने ही ट्रॉफी जिंकलेली आहे. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो देखील आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे, मगाशीच आपण कव्हर केला. तर एका T20 वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा 250पेक्षा अधिक धावा करणारा संघ कोणता ठरलेला आहे, तर त्याचं उत्तर देखील आपला भारतच असणार आहे. लक्षात ठेवायचं, ज्याने 3 वेळा बघा 250+ स्कोर केलेला आहे. त्यानंतर ICC T20 विश्वकप 2026 मध्ये बांगलादेशच्या जागेवर कोणत्या संघाला स्थान प्राप्त झाले होते, तर स्कॉटलंड हा संघ बघा बांगलादेशच्या जागेवर खेळवण्यात आला होता. कारण बांगलादेशने बघा काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या, परंतु त्या अटी ज्या काही आहेत तर त्या ICCने मान्य केल्या नाहीत आणि त्यानंतर बांगलादेशने या ICC T20 विश्वकपमधून बघा माघार घेतली आणि त्याच्या जागेवर स्कॉटलंड या संघाला स्थान देण्यात आले. यावर प्रश्न बनू शकतो. ICC T20 विश्वकपमध्ये बघा प्रथमच इटली या देशाने देखील सहभाग नोंदवला होता, लक्षात ठेवायचं आहे. हे देखील महत्त्वाचं आहे, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा राहिला होता. 22वा प्रश्न आहे, 2026च्या 10व्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक स्कोर कोणत्या संघाने केला होता, तर सर्वाधिक स्कोर 10व्या आवृत्तीमध्ये आपल्या भारताने केला होता. तो किती, तर 256, 4 विकेट्स एवढा स्कोर आपल्या भारताने केला होता, जो यावर्षीच्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक स्कोर ठरलेला आहे. जर ICC T20 विश्वकप यामधला जर आपण इतिहासातील स्कोर पाहिला तर तो आहे बघा 260. कोणत्या संघाने केला होता, श्रीलंका संघाने केला होता. कोणत्या वर्षी, तर 2007 साली बघा श्रीलंकेने ICC T20 विश्वकपमधील बघा सर्वाधिक स्कोर केला होता 260, ज्याचा रेकॉर्ड आतापर्यंत मोडलेला नाही. मोडण्यासाठी भारताला फक्त 4 धावा कमी पडल्या, लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीचा जो काही सर्वाधिक स्कोर होता तर तो 256 होता, तो आपल्या भारताने बनवला होता. पुढचा प्रश्न आहे 23वा, ICC T20 विश्वकपमध्ये सर्वात वेगवान शतक कोणी ठोकलेले आहे, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तर सर्वात वेगवान शतक ठोकलेलं आहे फिन ॲलनने. किती चेंडूमध्ये, तर बघा फक्त 33 चेंडूमध्ये ठोकलेले आहे.
कोणत्या संघाचा तो खेळाडू आहे? तर न्यूझीलंड, लक्षात ठेवायचं आहे, न्यूझीलंड या संघाचा तो खेळाडू आहे. पुढील प्रश्न आहे 24वा ICC T20 विश्वकप 2026 मधील पहिलं शतक कोणी बनवलं? तर पथुम निसंका. या 10व्या आवृत्तीमध्ये पहिलं शतक हे पथुम निसंका यांनी बनवलं होतं, जो श्रीलंका देशाचा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे ICC T20 विश्वकपमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे? तर युवराज सामरा हा बघा ICC T20 विश्वकपमध्ये बघा शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. कोणत्या देशाकडून खेळतो? कॅनडा देशाकडून खेळतो. कितव्या वर्षी शतक ठोकलेलं आहे? 19व्या वर्षी त्याने शतक ठोकत बघा इतिहास रचलेला आहे. कोणत्या संघाविरुद्ध जर विचारलं तर न्यूझीलंड या संघाविरुद्ध त्याने शतक ठोकलं होतं. आता पाहूया काही मागच्या आवृत्त्या ज्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2007ची पहिली आवृत्ती पाहूया. 2007ची पहिली आवृत्ती ही दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. विजेता कोणता संघ होता? आपला भारत होता. उपविजेता संघ कोणता होता? तर पाकिस्तान होता. त्यावेळी कर्णधार मगाशीच आपण पाहिलं MS धोनी होता, लक्षात ठेवायचं आहे. शेवटचं राहिलेलं आहे 2024ची आवृत्ती. तर 2024ची आवृत्ती ही 9वी आवृत्ती होती, ज्याचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशांमध्ये करण्यात आलं होतं. अंतिम सामना बार्बाडोस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. विजेता संघ कोणता होता? आपला भारत होता. उपविजेता संघ कोणता होता? दक्षिण आफ्रिका होता. त्यावेळी भारताचा कर्णधार कोण होता? रोहित शर्मा होता. मुख्य प्रशिक्षक कोण होते? राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक होते. मित्रांनो, अशा प्रकारे ICC T20 विश्वकप हा महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. थोड्याच वेळानंतर आपण काही प्रथम महिला कव्हर करणार, ज्या देखील परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्या महिला आपल्याला कव्हर करायच्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. काही 3-4 प्रश्न यामध्ये ॲड करायचे राहिले, ते आपण तोंडी घेतले आहेत, ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. टेलिग्रामवर याचा PDF आपल्याला मिळून जाईल आणि 3-4 जे प्रश्न राहिले होते बघा, तर ते देखील आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊन जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायचा आहे, कारण प्रत्येक मित्राला 1 मार्काची गरज असणार आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.